नमस्कार. कोकण कन्या साहित्रामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी संडेला अचानक गावी गेलेली आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत. तर गावाला काय रानभाज्या भेटतात वेगवेगळ्या प्रकारच्या. तर त्याच्यात मी 1-2 अशा घेऊन आले, म्हणजे टाकल्याची भाजी आणले आणि शेवग्याची पानांची भाजी आणले. तर आज मी टाकल्याची भाजी बनवते. तर चला आपण बघूया कशा पद्धतीने बनवतात ते. हे बघा, इथे टाकल्याची भाजी आहे. तर आपल्याला पूर्ण घ्यायची नाही, याची पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत. तर पहिल्यांदा आपण अशी याची पानं काढून घेऊया. अशा पद्धतीने ह्याची पानं काढून घ्यायची. इथे सगळी पानं काढून घेतली तशी. आता आपल्याला ह्याला ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. हे बघा, इथे मी भाजी धुवून घेतली, पाणी काढून घेतलं त्याच्यातलं. तर आपण आहे ना भाजी चिरून घेऊया. बघा, इथे असं बारीक चिरून घेतलंय. आता आपण भाजी घालायला घेऊया. ते बघा, कढई ठेवले. त्याच्यामध्ये आता तेल घालून घेते. 4-5 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आणि त्याच्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या. आता याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहे. कांदा छान परतवून घ्यायचा याच्यात. इथे बघू शकता कांदा थोडासा आपल्याला लालसर झालाय. तर आता पण याच्यामध्ये भाजी घालून घेऊ.
ह्याच्यात आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची. त्याला छानपैकी शिजू द्यायचं. ते बघा 4-5 मिनिटं शिजल्यानंतर वरून आपण खोबरं घालून घ्यायचं. आणि आता ह्याला झाकण मारून ठेवलं. ते बघा आपली भाजी शिजून रेडी झाली.